लाडक्या बहीण योजनेत काही शाळांचा खोडा, दाखल्यासाठी अधिकची रक्कम मागणी, शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना विविध शाळांमधून शाळा सोडल्याचा दाखला मागणी केला आहे। या मागणीमुळे सर्व शाळांमध्ये अर्जाचा ढीग पडला आहे। याचाच गैरफायदा घेऊन शहरातील काही शाळा या दाखल्यासाठी जादा रक्कम मागणी करत असल्याचा प्रकार देखील समोर येत आहे। विशेषतः सर्वसाधारण फी व्यतिरिक्त अधिकची रक्कम शाळा संबंधित महिलेकडे मागत असल्याचे देखील समोर येत आहे। राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये या योजनेच्या माध्यमातून महिलेच्या खात्यावर सरकारमार्फत जमा करण्यात येणार आहेत। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे। सुरुवातीला या योजनेसाठी डोमिसाइल दाखला आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र याची अट घातली होती। मात्र त्याच्यातील अडचणी लक्षात घेता शासनाने निर्णयामध्ये बदल करत केवळ महिलेचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच बँक पासबुक इतकीच कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केलं। त्यानुसार महिलांनी संबंधित कागदपत्रांची जुळवाजुळव करताना विविध शाळांमधून शाळा सोडल्याचा दाखला मागणी केला आहे। या मागणीमुळे सर्व शाळांमध्ये अर्जाचा ढीग पडला आहे। याचाच गैरफायदा घेऊन शहरातील काही शाळा या दाखल्यासाठी जादा रक्कम मागणी करत असल्याचा प्रकार देखील समोर येत आहे। विशेषतः सर्वसाधारण फी व्यतिरिक्त अधिकची रक्कम शाळा संबंधित महिलेकडे मागत असल्याचे देखील समोर येते। या योजनेत सहभागी होताना कोणताही दाखला काढताना कोणीही जादाची 1 रुपया देखील घ्यायचा नाही, अशा सक्त आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावले आहेत। उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी महिलेकडून काही रक्कम घेताना आढळल्यानंतर एका तलाट्याला सरकारने निलंबित देखील केले आहे। त्यामुळे या योजनेसाठी कोणाकडूनही फी व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे घेऊ नयेत असा आदेश शासनाने दिला आहे। त्याची पायमल्ली कुठेतरी होत असल्याचं शाळेतील या प्रकारावरून दिसून येत आहे। या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलेला शासन उदात्त हेतूने आर्थिक सहाय्य करणार असले तरी याचा गैरफायदा देखील काही ठिकाणी घेतला जात असल्याची चर्चा इचलकरंजी शहरामध्ये सुरू आहे। जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित शिक्षण संस्थांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी देखील लाडक्या बहिणींकडून केली जात आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।